अध्यक्ष उंदणा सर लागले आहे त्याबद्दल त्यांचे स्वागत हे 11वी विद्यार्थी आदित्य भुंगेकडे रसविधाला विनंती करते. काही व्यक्ती स्वतःसाठी यश मिळवतात, पण काही महान व्यक्ती समाजासाठी स्वप्न उभे करतात. आणि आज अशाच महान व्यक्तीशी आम्हाला संवाद साधण्याचे भाग्य लाभले, ज्यांची दूरदृष्टी, अथक परिश्रम, शिक्षणावरील प्रेमामुळे हे ज्ञानाचे मंदिर उभे राहिले, ज्यांनी एका स्वप्नाला आकार देत हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पसरवला. अशा महान व्यक्तीचे आज आम्हाला प्रत्यक्ष दर्शन घडले. आपल्या विद्यालयाचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान, संस्थेचे आधारस्तंभ आदरणीय डॉक्टर भुतडा सर. आपण केवळ संस्थापक नाही, तर विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सतत विचार करणारे शिक्षणप्रेमी आहात. आदरणीय सर, आम्ही आपले मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या विचारांमधून आपल्या शिक्षणाची प्रेरणाच नाही, तर चांगला माणूस बनण्यासाठी दिशा मिळते. आज आपल्या अनुभवातून, यशस्वी प्रवासातून आम्हा विद्यार्थ्यांना जीवनासाठी अमूल्य मार्गदर्शन मिळेल याची आम्हाला नक्कीच खात्री आहे. सर, आम्ही आपले मनपूर्वक स्वागत करतो आणि आमच्यासोबत संवाद साधण्यासाठी विनंती करतो. पुढच्या मुलाखतीसाठी धनश्री गायकवाडीला आमंत्रित करते. थँक्यू. आपल्या बालपणाबद्दल आणि शिक्षणाच्या प्रवासाबद्दल आम्हाला थोडक्यात सांगाल का? बालपणाबद्दल म्हणता तर बालपण माझं खूप मदत केलं. एक तर एकत्र कुटुंब, मोठं कुटुंब, त्याच्यामध्ये आम्ही पहिली ते 4थी पर्यंत जे शिक्षण घेतलं त्या शिक्षणामध्ये मामाच्या गावी जास्त राहिलो. शाळा इथे शिकलो कारेगावला, जिल्हा परिषद मध्ये. आणि बालपण चांगल्या अवस्थेत असल्यामुळं अर्थात वडिलांची परिस्थिती त्यावेळेस हलाखीची होती, परंतु त्यांनी आपल्या स्वबळावर प्रत्येक मुलाला त्यांनी शिकवायचा प्रयत्न केला. मोठे भाऊ 9व्या वर्गात शिकायला वर्ध्याला होते. त्याच्यानंतर त्यांच्यापेक्षा लहान भाऊ ते अंजनीलाच होते, त्यांच्यापेक्षा लहान भाऊ तेही अंजनीलाच होते. आणि माझे सुद्धा 8वी ते 10वी पर्यंतचं शिक्षण अंजनीला झालं. आता आमच्या काळी अशी एक पद्धत होती की जो शिक्षक पहिल्या वर्गाला जाईल तोच पुढच्या वर्षी त्या वर्गाला. आणि इकडे लागले सर इंग्रजी शिकवायला आणि इकडे बालमिळे सर यांच्या तालमीत मी घडलो. त्याच्यामुळं कदाचित मला हे भाषेचं थोडं मात्र होईना पण अवगत झालं. आता तुमचं म्हणणं शिक्षण, आता 7वी पर्यंत मी शिक्षण इथे अंजनीला घेतलं, बाजूच्या शाळेत जनता विद्यालय अंजनीतून. आणि त्याच्यानंतर माझं स्वप्न जे होतं मूळ, मला गणितामध्ये करिअर करायचं होतं किंवा मला LLB व्हायचं. त्या दोन गोष्टी माझ्या मनामध्ये असा उमटून बघल्या, परंतु काळाच्या ओघामध्ये माझे भाऊ माझ्यापेक्षा जे मोठे होते ते डॉक्टर झाले, परंतु काही 7 महिन्यातच त्यांचं लिव्हर प्रॉब्लेम आल्यामुळं स्पॉट त्यावेळेला 24 तासाच्या आत डेथ झाली. आणि वडिलांचं स्वप्न होतं, वडिलांचं भावाचं स्वप्न होतं की एकतरी आपल्याला घरामध्ये डॉक्टर पाहिजे. आपल्या सगळ्यांची कोणती प्रेरणा होती ज्यामुळे तुम्ही डॉक्टरकीचा पेशा सोडून शिक्षण क्षेत्रात इतके मोठे कार्य करण्याचा निर्णय घेतला? पेपरच्या वेळेला 90% मुलं रडत बाहेर पडली. कोणी प्रश्नपत्रिका पडून कोणी बोलायला तयार नाही, रडण्याचे सूर एकमेकांचे. त्याचं कारणच होतं की त्या काळामध्ये इंग्रजी आणि गणिताचा भाऊ असल्यामुळे ते भाऊ करून सहज ज्ञान कसं प्राप्त होईल आणि ते सहज कसं ते आत्मसात करतील ते स्वप्न मी मुलाशी बाळगलं. म्हणून डॉक्टरकीचा धंदा सोडून मी या व्यवसाय सोडून मी या क्षेत्राकडे वळलो. हेच त्याच्या मागचं एक मुख्य कारण आहे. कारण मला प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये डॉक्टर पाहायचा होता, प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये इंजिनियर पाहायचा होता, प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये जे काही जेवढे काही मोठमोठे कोर्सेस आहे मला त्या प्रत्यक्ष विद्यार्थ्यांमधून बघायचे होते. म्हणून मी त्या डॉक्टरकीचा त्याग केला आणि या क्षेत्राकडे वळलो. तुमच्या मते आजच्या विद्यार्थ्यांमध्ये कोणते गुण असतील तर ते जीवनात निश्चित यशस्वी होऊ शकतात? आता माझ्यामध्ये जे आहे ते तुम्ही घेऊ नका. आलं का लक्षात? आता तुम्हाला कोणते गुण कसं आत्मसात करायचं नेमका प्रश्न कुठला? आता 2 मित्रामध्ये एक खेळखर खोडकर आहे आणि एक अभ्यासू आहे. तो त्याच्यामध्ये पटेल का? निश्चित नाही. कारण हा ज्या वेळेला अभ्यास करेल याची भावना दुसऱ्याची भावना असेल, आपण खेळलं पाहिजे, आपण दुसरीकडे कुठेतरी मनोरंजन केलं पाहिजे. म्हणून
जर तुम्हाला विद्यार्थीपणामध्ये ही प्रगल्भता घ्यायची असेल तर ती प्रगल्भता घेत असताना तुमचं कुठल्याही विषयावर जोही विषय तुमच्या समोर असेल त्याच्यावर तुमचं पूर्णपणे लक्ष असलं पाहिजे. त्या कॉन्सन्ट्रेशन आपण त्याला म्हणू. आणि त्या कॉन्सन्ट्रेशनच्या माध्यमातूनच तुम्ही दुसऱ्याला, एक मित्र खेळकर आहे, खोडकर आहे, एक मित्र अभ्यासू आहे, यातला पुढं जाणारा विद्यार्थी अभ्यासूच पुढं जाणार. याचं कारण असं आहे, याने नियमाची मांडणी केलेली आहे, स्वतःला काही नियम टाकलेले आहे. मी किती वाजता खेळायचं, मी किती वाजता अभ्यास करायचा, घरच्यांची कामं कधी करायची. नाही तर काही मुलं शिकत असताना आईवडिलांची कामंसुद्धा ऐकत नाहीत. असं नाही, त्यांनीच तुम्हाला तिथे पाठवलंय त्या शिक्षण घरामध्ये की काहीतरी बनवून तिथून ये. तो शिक्षणाचा जो स्वयंपाक आहे तो जमला पाहिजे. जसं स्वयंपाकामध्ये एखाद्या भाजीमध्ये पाणी कमी झालं, तेल जास्त झालं, तेल कमी झालं, मीठ कमी झालं, मीठ जास्त झालं तर भाजी चविष्ट लागेल का? निश्चित नाही. म्हणून झालं पाहिजे, एक ध्येय समोर असलं पाहिजे. ध्येय जर समोर असेल तरच तुम्हाला रस्ता निश्चित करता येईल. आणि म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आज तसं जर पाहिलं कॉम्प्युटर यूज आहे, खूप सोपं आहे. आज तुमचे डायरेक्ट सिलेक्शन होतात शिक्षणाच्या माध्यमातून. आणि ते जर घ्यायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक पिरियडला हजर राहणं आवश्यक आहे. हजर राहिल्यानंतर तुमचं जे तासिका इथे घेतलं जातं त्याचं विवरण जे तुमच्या दिवसभरामध्ये जे तयार केलं जातं त्याचं तुम्ही घरी जाऊन प्रत्येक विषयाचं सुद्धा तुम्ही मनन केलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे. हेच मी विद्यार्थ्यांना सांगेन, कारण त्यातूनच तुमचं स्वप्न साकार होतं. आता पुढचा प्रश्न. अपयश आले तरी विद्यार्थ्यांनी निराश न होता पुढे कसे जायला हवे असं तुम्हाला वाटतं? हा निश्चित, कारण अपयश हीच यशाची पाहिजे. तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच ठिकाणी अपयश येणार तरी सुरुवात यशाची तिथंच होती. जो चढणार आहे, ज्याने चढण्याची उमेद ठेवली आहे तो निश्चित पडणार आहे. पण पडणारच चढतो हे मात्र नक्की आहे. नाही तर दुसऱ्याचं पाहू नाही नाही त्याचं काय खरं आहे, अमुक आहे तमुक आहे, हे कुठं होणार आहे का, हे कुठं शक्य का. म्हणजे प्रत्येक प्रश्नामध्ये फक्त उत्तर न देता त्याची खेळी काढायची आणि गाडीचं चाक पाडून टाकायचं हा त्याच्या मागे अशा लोकांचा उद्देश असतो. म्हणून गाडी जर सुरळीत चालवायची असेल तर तिला ड्रायव्हर होणं महत्वाचं आहे. आणि ड्रायव्हरला त्या ड्रायव्हिंगच्या सगळ्या सूचना असणं आवश्यक आहे. आणि म्हणून प्रत्येकाने शेवटी हेच येईल की अभ्यासवृत्ती असली पाहिजे. अभ्यासाच्या माध्यमातून तुम्ही खेळा, निश्चित खेळाच्या वेळेला खेळा. मोबाईलचं टायमिंग असेल त्या तेवढ्या याच्यामध्ये बघा, मनोरंजन म्हणून बघा. परंतु त्याला कोणतीही गोष्ट जर रिकामी आपण हस्तगत करण्याचा प्रयत्न जर केला तर आपल्या आयुष्याच्या वळणावर कुठेतरी बाधा निर्माण होते. आणि एकदा का रस्ता चुकला तर परत आता लोणारला जायचंय तर इकडे न जाता इकडे गेलं तर लोणारला काय हे गेला, तुमचा पैसा वाया गेला, तुमची बुद्धी सुद्धा वाया गेली. म्हणून प्रत्येकाने आता सगळेच जर सारखे हुशार नसतात किंवा सगळ्यांना सगळ्या विषयाची सारखी बुद्धी असते असं नाही. म्हणून माझं म्हणणं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये करिअर करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. असं जरुरी नाही की तुम्ही 12वीला सायन्स घेतलं मग आता पुढे एखाद्या वेळा किचकट व्हायला म्हणून सायन्सच रेटायचं असं नाही. तुम्ही आर्टमध्ये कॉमर्समध्ये आणखीनही कुठल्या याच्यामध्ये तुम्ही करिअर करू शकता. परंतु सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये ध्येय असणं आवश्यक आहे. हेच या मॅडमचं खऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता शिक्षणच नाही, नुसतं शिक्षण घेतलं म्हणजे कागदी किडा तर तयार झाला, कागदी तो तयार झाला, पण इतरांना काय मिळालं? मग इतरांना जर तुम्हाला काही द्यायचं असेल तर तुमचं बोलकेपण त्याच्यामध्ये तुझा भाव नसला पाहिजे. ज्याला आपण जेलसी म्हणतो, जलन नसली पाहिजे. या गोष्टी त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे. जळाऊपणा, कोणी समोर चाललं म्हणून त्याचा पाय ओढण्याचा प्रयत्न करायचा, हे करण्यापेक्षा आपण त्याच्या पुढे कसे जाऊ हा प्रयत्न करा आणि त्याचा पाय ओढणं बंद करा. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःच एक काय म्हणून त्याला, आता तुम्हाला जसं सांगितलं की जगामध्ये प्रत्येक व्यक्तीचा अंगठा वेगळा आहे.
साधारण बघितलं तर चेहरा सुद्धा चेहरा मिळत नाही. म्हणजे इतकं मोठं हे कुठून आलं याला आपण अध्यात्म म्हणू, कारण आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. तर तुमचा एखादा आवडता विचार किंवा जीवनमंत्र आम्हाला सांगाल का? जीवन मंत्र जर म्हणसाल, सुविचार म्हणसाल तिथे दिलेलं आहे. प्रत्येक तीच गोष्ट करतो, फक्त मी ती वेगळेपणाने करतो. हा माझा सुविचार आहे. आणि जीवन मंत्र, आता जीवन मंत्र असा आहे की भूतकाळाचा अनुभव घेऊ, भूतकाळाचा अनुभव संग्रही ठेवायचा आणि भविष्याचा भेद घेऊन वर्तमानात जगणे म्हणजे खऱ्या जीवनाचा मंत्र. लक्षात. आजच्या तरुण पिढीला देशाच्या प्रगतीसाठी तुम्ही कोणता संदेश द्याल? आजच्या तरुण पिढीला, आता तरुण पिढी म्हणजे बालपणातूनच तरुणपणात येणार आहे आणि त्याच्यातून शिक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला आता बरेचसे लोक मिलिटरीमध्ये काम करतात. जीवनामध्ये जीवनाला म्हणजे जन्माला आला म्हणजे मृत्यू निश्चित आहे. फक्त त्याची वेळ काळ माहित नाही आपल्याला. जन्म म्हणजे मृत्यू तिथे आहेच. आणि मग अशा वेळेला मिलिटरीमध्ये गेलेली लोक, त्यांना जे वीरमरण येतं, त्याच्या पाठीमागे वीर हा शब्द लावलेला आहे. जे वीरमरण येतं म्हणजे तो देशासाठी त्याने आपलं आयुष्य बहाल केलं. खरा हा मूलमंत्र त्या मिलिटरीमध्ये आहे. तसं तुमच्यामध्ये ज्याही विषयात तुम्ही प्रगल्भ असाल त्याचा पुन्हा थोडासा अभ्यास जास्तीचा करून आणि जीवनामध्ये तुम्ही जर तो समोरच्याला तुमच्या शिकवण्याच्या शैलीतून, तुमच्या सांगण्याच्या शैलीतून जर तुम्हाला समोरच्याला तुम्ही देत असाल तर सगळ्यात मोठं कार्य ते आहे. कारण जगामध्ये म्हणतात लोक की पैसा किती द्यावा पण बुद्धी देऊ नये. मूर्ख पण आहे. पैसा द्यायला हा कधीपासून पैशावाला झाला? हा कधीतरी उसनाच पैशावाला झाला ना का? जन्मासोबत त्यांनी नाही हो 5 लाखाची बॅग बी आणि त्याच्यासोबत जन्म घेता असं कधी झालं का? निश्चित नाही. म्हणून तरुण पिढीला माझं एवढंच सांगणं आहे की एक बॅलन्स असते, काटा असते ना, थोडंसं जर इकडे तिकडे टाकलं तर एक पारडं झुकणार आहे, एक वरती जाणार आहे. म्हणून संयम न ढळू देता वेळेसोबत काम करून, वेळ खराब असेल थोडं थांबा. एखादी गाडी आपल्याला चालली म्हणून 2 सेकंदाने आपला उशीर झाला, गाडी निघून गेली, पाठीमागच्या गाडीने जातो आणि ऐकायला भेटतं का ती गाडी तर धरीत पडली. म्हणजे वेळेचं गणित असणं आवश्यक आहे, कर्म आवश्यक आहे. तुम्ही अधिकार एवढा तेवढा ठेवू शकता, परंतु तुमचं कर्म महत्वाचं आहे. तुम्हाला फळ मिळणं नाही मिळणं हे आपल्या हातात नाही. आपल्या हातात झाड लावता येईल, आपल्याला झाड लावणं आपल्या हातामध्ये आहे. मग 10-20 वर्ष झाल्यानंतर कदाचित ते वांगे निघू शकतं किंवा फलप्राप्ती त्याच्यापासून होऊ शकते. परंतु मला आज त्याचा काय फायदा आहे म्हणून मी झाडच लावायचं नाही तर त्याला जीवनामध्ये तो कधीही यशस्वी होत नाही. म्हणून तारुण्यामध्येच ह्या गोष्टी, तुमचं मोबाईल असेल, तुमचं काय म्हणू त्याला, जीवनाशी ज्या काही गोष्टी निगडीत आहेत त्या गोष्टीचं बॅलन्स असणं आवश्यक आहे. कारण त्याच्यामध्ये जर माणूस एकदा कोणीचा रस्ता भटकला तर मात्र परत येणं मुश्किल आहे. म्हणून रस्ता न भटकता तरुण पिढीला मी एवढंच सांगेन की तुमचं समाजाप्रती जे कर्तव्य आहे, त्याचं ऋण फेडण्याचं जे काम आहे ते तुम्ही करा. इतर मार्गामध्ये शिकू नका आणि आपल्या शिक्षणाचा योग्य तो फायदा स्वतःही घ्या, समाजाला घ्या. धन्यवाद. तुम्ही माहित नाही आता तुम्ही आत्मसात किती करणार आहात, परंतु तुम्ही करणार आहात असं समजू. बर माझ्यामुळे कळालं, चांगली गोष्ट आहे. मला मोठं पण दिलं. मीडिया कुठे चुकत असतो का? मीडियाचं काम आहे